लाडक्या बहिणींनो लक्ष द्या। जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात पडणार? तारखा जाहीर झाल्या, निधीही उपलब्ध झाला, तरीही पैसे अजून थांबलेच का? आणि सर्वात मोठा प्रश्न, वितरणाचा खरा मुहूर्त अखेर ठरला आहे का? सर्वप्रथम महत्त्वाची घडामोड समजून घ्या। 18 फेब्रुवारी रोजी जानेवारी हप्ता वितरणासंदर्भात शासन स्तरावर निर्णय निर्गमित झाला असून महिला व बाल विकास विभागाला सुमारे 98 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती समोर येते। म्हणजे हप्ता देण्यासाठी आर्थिक तयारी मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्याचे संकेत दिसत आहेत। मात्र पैसे खात्यात नेमके कधी दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पूर्वी 20 फेब्रुवारीपासून वितरण सुरू होऊ शकते अशी चर्चा होती, पण तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया थोडी पुढे ढकलल्याची माहिती मिळते। आता सोमवारपासून टप्प्याटप्प्याने जमा सुरू होऊ शकते आणि 23 ते 25 तारखेपर्यंत बहुतांश खात्यात रक्कम दिसू शकते अशी चर्चा आहे। मात्र अंतिम खात्री अधिकृत जमा झाल्यावरच होते हे लक्षात ठेवा। दरम्यान ज्या महिलांची ई-केवायसी मध्ये चूक झाली होती पण त्या पात्र होत्या, त्यांना मागील 2 महिन्यांसह आताचा हप्ता एकत्र द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। मात्र याबाबत अद्याप स्पष्ट अधिकृत निर्णय नाही। आणखी एक बाब लक्षात येते, पूर्वी 350 ते 400 कोटी रुपयांपर्यंत निधी दिला जात होता, पण अलीकडे सुमारे 97 ते 100 कोटींच्याच आसपास निधी दिसतो आहे। यावरून पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। तसेच काही अर्ज बाद झाल्याच्याही चर्चा आहेत। ई-केवायसी सक्ती झाल्यानंतर पडताळणी कडक झाली, अपूर्ण माहिती असलेले अर्ज थांबले आणि वितरण अधिक निवडक झाले। तरी अनेक महिलांचे म्हणणे आहे की लहान तांत्रिक चुका झाल्याने त्यांना विनाकारण प्रतीक्षा करावी लागत आहे। पुढे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असल्याने योजनेच्या पुढील तरतुदी आणि नियमित वितरणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत येऊ शकतो। सध्या मात्र 1500 रुपयांचा हप्ता नियमित मिळण्याकडेच सर्वांचे लक्ष आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे आले का? कमेंटमध्ये नक्की लिहा, आले की अजून प्रतीक्षा। आणि हा महत्त्वाचा अपडेट इतर लाभार्थी महिलांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच वेगवान माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।